मुंबईतल्या चेंबूरमधल्या सुभाषनगरमध्ये पाणी साचलेलं आहे। रात्रभर मुंबईमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळालेली आहे। त्याच्यामुळे चेंबूर या परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळी 7 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। चेंबूरमधल्या सुभाषनगरचा हा भाग आणि या ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलेलं आहे। 2 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आता चेंबूरमधल्या सुभाषनगरमध्ये रस्त्यावर पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे मुंबईमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। त्याच्यामुळे किंग सर्कल परिसरामधले रस्ते हे जलमय झालेले आहेत। तर सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचतंय ही दृश्य आपण पाहताय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, किंग सर्कल या भागामधून आता वाहतुकीला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या वेळेला नोकरदार वर्ग जो आहे तो घरातून बाहेर पडतो आणि ऑफिस गाठण्याच्या प्रयत्नात असतो, मात्र किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलंय। अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की रात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतोय आणि याचाच फटका मुंबईकर नागरिकांना बसणार आहे। कारण की मुंबईतील सकल भागांमध्ये पहाटेपासूनच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण किंग सर्कलचा परिसर आपण पाहू शकतो की किंग सर्कल पासून संपूर्ण गांधी मार्केट परिसरामध्ये जे आहे ते संपूर्ण रस्त्यांवर पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पाण्यातून वाहन चालक जे आहेत ते वाहन चालक मोठी कसरत करत वाट काढताना पाहायला मिळत आहेत। कालपासून ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत जर पावसाची नोंद आपण जर पाहिली तर मुंबई शहरामध्ये 134 मिमी पावसाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे। पूर्व उपनगरामध्ये 164 मिमी पावसाची नोंद, तर पश्चिम उपनगरामध्ये 149 मिमी पावसाची नोंद जी आहे ती नोंद झालेली आहे। काल सकाळी 8 वाजल्यापासून आज सकाळी 6 वाजेपर्यंतची ही पावसाची नोंद आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली, मुसळधार पाऊस पडतोय। त्याच्यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये म्हणजेच हिंदमाता परिसर, किंग सर्कल परिसर, सायनमधील गांधी मार्केट परिसर या सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सकाळच्या वेळेस अनेक मुंबईकर नागरिक याच्यातूनच वाट काढून आपापल्या कामावरती जाताना पाहायला मिळत आहे। त्याचसोबतच सकाळच्या वेळेस शाळांमधील स्कूल बस देखील आहेत ज्या मोठी कसरत करत या रस्त्यातून वाट काढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पुढील 3 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ते ज्या सकल भागांमध्ये पाणी साचतं त्या सकल भागांमध्ये ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी अधिक पंप जे आहेत ते पंप लावण्यात आलेले आहेत, कारण की पाऊस कमी झाल्यानंतर या पाण्याचा लवकरात लवकर कसा निचरा होईल याला प्राधान्य जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून दिलं जाणार आहे। मात्र कुठेतरी जो मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतंय आणि याच पाण्यातून अनेक नागरिकांचा प्रवास जो आहे तो प्रवास देखील सुरू आहे। हिंदमाता परिसर असेल, किंग सर्कल परिसर असेल, त्याचसोबतच गांधी मार्केट परिसर असेल, अशा संपूर्ण परिसरांमधील रस्ते जे आहेत ते संपूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अशा दोन्ही दिशेने जाणारी वाहतुकीवर जो आहे तो याचा परिणाम झाला आहे आणि वाहतुकीचा वेग हा मंदावतोय। धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।